अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजाचा तया टविता घडे पुण्यरासी संस्कार सद्गुरु ज्ञानेश्वरास कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की राजाधि रामचंद्र भगवान की जय नंतर देता हरि जय जय राम कृष्ण हरि
राम
सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा Ah
ना
दीनो हे राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए,
विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमानः प्रचोदयात् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते मनोज्वं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पाद पंकजस्मरणं वासरमनिरिव तमसाराशि नाश्यते विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवते निशेषजाड्यम्बा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुषा महापातकनाशनं जय जय सियापते रामचंद्र भगवान की जय। छोटी आरती करून घ्या। छोटी शिवाजी महाराज का कोणी ज्याच्या भाग्यात जाताना करत राहायचं। चला सर्व भाविकांनी आज रामकथेचा 6वा दिवस आहे। उद्या रामकथा दुपारी 12 ते 2 होईल। त्याच्यामुळं ज्यांना श्रीराम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघश्याम दशरथ नंदन कौशले सुता राज्याभिषेक होतो पाहू जाता भरत शत्रुघ्न दोघे चारिते सिंहासने आरूढले जानकीपती श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम कणिकाचे ताट करी धनुष बाण रामा पुढे मारुती हात जोडून नामा म्हणे आता मागण एक रामचंद्राची सेवा घड सदोदित श्रीराम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम सत्राणे उड्डाणे हुंकार वदने करे भूमंडळ सिंधू जगगणे करगडले ब्रह्मांड धाके त्रिभुवने सुरवनिशाचरता झाल्या प्रणे जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे निप्रसाद नवे कृतांता जय देव दमदमले पाता उठला प्रति शब्द ततला धरणे धर मांडिला कद कडाडले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे निप्रसाद नवे कृतांता जय देव घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन अनंत भोजन भावे वाळीन मय विठ्ठल
जय नम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ति मोर्या राजादि रामचंद्र भगवान की जय। मुख्य प्राण महारुद्र सियापति रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुदेव भगवान की जय। अंजनी जाताय हरि ओम अखंड रूपाय सविज्ञान प्रदायिने भवद्वंत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। गुरोर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरोर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राजाधिरामचंद्र भगवान की जय। आज आपल्या कथेला खरंच पाहता पाहता 6वा दिवस जेणेकरून श्री रामरायाच्या कृपेनं चालू असणारा हा भव्य दिव्य रामकथा सोहळा सर्व टाळकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या गावातील माता भगिनी सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने चालू आहे। आणि या खरंच आनंद वाटतो की आम्हाला रामकथा करता येणं किंवा परमात्म्याने करून घेणं परम भाग्य आहे। कारण भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय। आज तुमचं आमचं दर्शन मिळालं, दर्शन होणं सुद्धा परम भाग्य आहे। रामकथा करावं म्हणलं तर एका माणसाला करता येते, पण लावणी प्रतंग श्रुतिटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने। तुकोबाराने सांगितलं कथा तर करायचीच, अहो जेवण तर दररोज करायचंय, पण जेवण तर करत असताना मिरची भाकरी चालते, खिचडी चालते, पण त्याला मिष्टान्न म्हणल्यानंतर त्याला विशेषतः गायनाचार्य मृदंगाचार्य, कारण संगीतमय रामकथा करणं आणि संगीतमय या जीवनामध्ये आपलं आयुष्य संगीतातच वाहणं, अशा प्रकारचे आमचे गुरुवर्य लाभलेले आहेत। ज्या सद्गुरूंचे गुरुभाऊ आमचे नामदेव महाराज पांचाळ, आबाजी महाराज मुगावकर, गजानन महाराज पांचाळ, मृदंगाचार्य तबला मास्तर आहेत मुगावकर, आम शिवानंद स्वामी आणि गावातील सर्व टाळकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे। परमात्म्याला प्रार्थना की देवा आमच्यामध्ये अनेक प्रेमाच्याच बाजू निर्माण व्हाव्यात, कारण प्रेम कथा रामकथा काय वेगळी नाही। आपणाला जीवनामध्ये फक्त रामकथा एवढं सांगून जाते, ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, एकोनिकाला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशी आमची रामकथा। या रामकथेला सद्गुरु गुरुजी गाथामूर्ती चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या आशीर्वादाने पाहता पाहता आमच्या दिंडीला 16 वर्ष पूर्ण झालेत बरं का। आणि सद्गुरूंच्या नुसतं कानावर टाकलं की देवा आम्हाला रामकथा करायची आहे, अवश्य करा म्हणले। दिंडी काढताना सुद्धा महाराजांना कल्पना दिली, महाराज दिंडी अवश्य करा, त्यांचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय कार्य घडतच नाही आम्हाला। खरंच आनंद वाटतो सद्गुरूंच्या सहवासामध्ये जीवन व्यतीत झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला जी कृपा लागते, जेवढी कृपा लागते तेवढी आम्हाला सद्गुरू पुरवतात आणि आम्हाला या सेवेमध्ये परिवर्तन करून घेतात। होईल तेवढं परिवर्तन आहे, कारण आपलं हे जीवन कसं आहे, परिवर्तन आहे। कालचा विकास आज नाही, आजचा विकास उद्या नाही, पाहता पाहता क्रांतिमय जीवन जगावं। वारकऱ्यांची इच्छा अशीच आहे, वारकऱ्यांनी समजा सप्ताह केला म्हणा, लक्ष्मण शक्ती केली म्हणा, आणखी कोणतंही कार्य केलं तर बरं का, आणि त्या कार्याला अनुमोदन फार मोठं महत्वाचं आहे। जेणेकरून तुम्हा आम्हाला सांभाळणारे मारुतराया आमच्या गावाला सांभाळतात, गावामध्ये प्रत्येकाला प्रेमाचं वातावरण तयार करून देतात।
तशी रामकथा आज आम्हाला क्रांतिमय झालेली आहे. कारण ह्या रामकथेमुळं तुमचं जीवन आमचं जीवन सुफलित व्हावं याच्याकरता तर नामचिंतन आहे. यासाठी केला होता अट्ठास. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आजच्या रामकथेला आरंभ करत असताना सर्वांना विनंती आहे, उद्या मात्र सर्वांनी दुपारी 2 वाजता म्हणजे 12 वाजताच कथा चालू होईल. आणि कथा सांगता आपल्या मावंद्याची आरती आणि उद्याची रात्रीची कीर्तन सेवा. उद्याच्या रात्रीची कीर्तन सेवा 8 ते 10, 8:30 ते 10 याच वेळेला समजून घ्या. पण कीर्तनाला सगळ्यांनी यायचं. कारण का? कीर्तन हा नामघोष नित्य करीत हरीचे दास. कारण हा आपला रामकथा संपल्याच्या नंतर जो महत्वाचा भाग आहे कीर्तन सेवेचा ते हरिभक्तीपरायण भगवान पाटील महाराज मुगावकर. खरंच आमचं भाग्य महाराज. आमच्या दिंडीमध्ये सर्वच वारकरी गुणानुवाद आहे, जेणेकरून गुणवान आहेत. आम्हाला आनंद जो मिळतो, गावकऱ्यांची प्रेरणा आहे, याच्याच मदतीनं आज रामकथेचा 6वा दिवस उजाडलेला आहे. आजच्या कथेमध्ये रामचंद्र प्रभू वनवासात निघाले होते. काल नवे वनवासातही गेले आणि ज्या पर्णकुटीमध्ये राहत असताना शूर्पणखेचा मुलगा सांब त्याला मारलं. शूर्पणखा जवळ आली. शूर्पणखेनं रामाला विनंती केलं, भाऊजी असं म्हणलं. ही कथा आपण काल ऐकली. नक्की आहे का? सगळ्यांना माहित आहे का? म्हणजे श्रोत्यांना विचारलं म्हणजे अवलोकन कळतंय, सिंहावलोकन पाहिजे बरं का. आपण जी कथा करायलो कोणतंही असो महाराज, जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये आपली जर उन्नती होत नसेल, 24 वर्ष तप झाले, सांगायची गोष्ट आहे. सुधारणा काय झाली? किती लोक माळ घेतले, किती लोकांनी परमार्थ केला, याच्यावर अवलंबून आहे बरं का. रामकथा म्हणा, कीर्तन म्हणा, श्री रामचंद्र प्रभू तुम्हा मला दररोज भेटतात रामायणाच्या रूपानं. पण रामाची योग मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं त्यांची कथा फक्त आपल्या जीवनाची व्यथा, आपण जीवन जगत असताना कुठंच दुःख येऊ नये. रामाच्या अंतकरणामध्ये दुःख आलं होतं पण आम्हाला येऊ नये, अशा उद्देशानं आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, केवळ श्रीरामकथा न उद्धारण जाणं, सकळ कुळाचे करी उद्धरण, म्हणून या चरण श्रीरामाचे धरावे. रामचरणाची सेवा का करावी? जगात भरपूर देव आहेत, जगात कमी देव नाहीत. पण महादेवाला विचारलं, महादेवाने सांगितलं, म्हणले पार्वतीने विचारलं कोणाचं भजन करता? महादेवाने सांगितलं भजन फक्त रामाचं करतो. रामाच्या भजनाशिवाय मला गत्यंतरच नाही बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव. जय राम श्री राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, पूज सदाशिव. दोघे देवा एके ठाई. इतकंच म्हणलं काय म्हणाल. मग पार्वतीला म्हणलं तू तिथंच राह. मग तुळजाभवानी राहिली, पुढे निघाले. मग रावणानं जात असताना आकाश मार्गाने चाललं होतं आणि एका मिनिटामध्ये सीतामाला शंका आली. म्हणले जटायू सापडला, हरकत नाही. सीताबाईनं आपल्या गळ्यातले दागिने काढले, अलंकार एकदाणी काय जे असतात दागिने सोन्याचे, आणि आपल्या साडीचं पदर फाडलं
आणि त्याचं टाकलं आणि आकाश मार्गानं जात असताना माझा पती या मार्गाने जर आला तर कोणीतरी शोध लावेल म्हणून सीतामाईनं तिथं दागिने टाकल्याबरोबर 5 वानर होते. कुठं? पंपा सरोवर. पंपा सरोवर कर्नाटकमध्ये आहे. धारवाडमध्ये कधी गेला तर पंपा सरोवर नावाचं सरोवर आहे. आणि ते 5 वानर मारुती, अंगद, सुग्रीव, निळी, जामवंत हे 5ही वानर काय पडलं म्हणून सीतामाईनं टाकलेलं गाठोडं मारुतीने एका बुक्की संग प्राण काढू काय म्हणून भरकणी आकाशात उडी घेतली. रावणाचं रथ खालून गेला. सुकांडी दिलं रावणानं. मारुतीराय खाली आले. पाहिले तर काय क्षणामध्ये दागिने काढले. कोण्या माऊलीचे असतील, कोणाचे असतील म्हणून अलंकारित दागिने मारुतीरायानं गाठोडं करून सुग्रीवानं सांगितलं मारुतीराय थांबा, राहू द्या असं म्हणताना भरकणी आकाश मार्गानं रथ गेला महाराज. आणि अशोकवनामध्ये रावणाच्या लंकेमध्ये अशोकवन आहे आणि त्या ठिकाणी सीतेला ठेवण्यात आलं. सांगितलं 1 महिन्यापर्यंत वश्य झालं पाहिजे. सीता काय महाराज? ज्या चिंतने तद्रूपता. चिंतन सतत कोणाचं होतं महाराज? रामाचं चिंतन होतं. आजही आपलं चिंतन देवावर असेल. तुकोबारे रोज म्हणतात चिंतन करावं तर कसं करावं? करुणी उच्चित प्रेम घाली हृदयात. म्हणून सीतामाईनं चिंतन केलं. इकडं मग भर प्रवास करत जात असताना राम आणि लक्ष्मण शोध घ्यायचा सीतेचा. अचानक वाटेमध्ये आमच्या शबरी मातेचा आश्रम लागला. कारण जी शबरी होती की नाही ती कोळ्याची भिल्लणीची मुलगी. बापाने लग्नामध्ये काही पुराणात सांगितलं 50 बकरे आणि काही पुराणात सांगितलं 1 डझन बकरे आणलेले आहेत तसे. आणि मुलगी बापाला विचारली, बाबा हे काय कारण आहे? अगं ताई, उद्या तुझं लग्न आहे आणि लग्नामध्ये या बकऱ्यांची मेजवानी द्यायची आहे. तिने विचारलं, बाबा लग्न माझं आणि निष्पाप प्राण्यांचा बळी देणार तुम्ही? त्या अगदी 16 वर्षाच्या मुलीनं रात्रतून विचार बदलला. कोणता विचार बदलला महाराज? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हो पार भव सिंधू. हो क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ.
सियापती रामचंद्र भगवान काय महाराज त्या भिल्लिणीनं रातातून निर्णय बदलला, चटकनी पळून गेली आणि डायरेक्ट मातंग ऋषी आश्रमात गेलेली आहे. मातंग ऋषीने विचारलं, बाई इतकी तरुण कशाला आलीस तू? काय सांगू महाराज, माझ्या बापाने लग्नासाठी 12 बकऱ्याची गंधोरी करायचं ठरलं होतं, त्याच्यामुळे निघून आलो. मग मला फक्त प्रभू दर्शन कधी होईल, रामदर्शन कधी होईल मला सांगा. मग त्यावेळेला मग आमच्या मतंग ऋषीने सांगितलं भिल्लिणीला, भिल्लिणी अगं याच वाटण राम येणार आहेत, निश्चित तुझ्या आश्रमात राम आल्याशिवाय जाणार नाहीत. मग त्या भिल्लिणीने तेव्हापासून पर्णकुटी घातली आणि दररोज राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे, 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 मेरे झोपड़ी के पास राम आएंगे, मेरे झोपड़े के पास राम आएंगे, हाँ मेरे झोपड़ी के पास राम आएंगे, मेरे झोपड़े के पास राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोल सियापति रामचंद्र भगवान की जय. मग महाराज काय सांगावं, तर त्यावेळेला शबरीचं सारखं वाट पाहत असताना रामाने त्या रस्त्याने आला. हरी 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 तिला पाहिजे वाटते, शिवाजी महाराज बोलले, शिवाजी पांचाळ इकडे हरीकडे जा. मग काय झालं तर मग शबरी मातेनं राम येणार 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 म्हणून सारखं सारखं महाराज कंटिन्यू फुलं व्हायचे, दर्भ समिधा व्हायचे. आणि अचानक ज्यावेळेला राम आले आणि रामाने शबरी माते आश्रम पवित्र केलं. नुसतं पवित्र केलं नाही, ज्या तळ्यामध्ये अनेक ब्राह्मण मंडळी शबरीनं फक्त तोंड घासलं होतं महाराज, आणि तितकंच तिच्याकडे बघितलं आणि सगळ्या ब्राह्मण मंडळीनं तळ्याचा त्याग केलं. तळ्याला पाणी प्यायला जायचं नाही असं ठरवलं. आणि राम रस्त्यानं आले आणि सगळ्या ब्राह्मण देवतांनी, देवा आमचं तळं अपवित्र झालेलं आहे आणि तळ्याला पाणी प्यायला जात नाही आम्ही. सगळ्यांनी म्हणल्यानंतर रामाने म्हणलं, असं काय झालं, काय करावं लागेल त्याला, काय करावं लागलं म्हणजे ती भिल्लिणी 4000 वर्षापासून अनुष्ठान करत आहे, तिच्या पायाचं तीर्थ आणून टाका. आता ह्या ब्राह्मणाने 3 चूळ भरलं म्हणून तळ्याचा त्याग केलं होतं. रामाने सांगितलं तिच्या पायाचं चरण तीर्थ आणा, तळ्यात टाका. आता कसं करावं, ब्राह्मण म्हणजे आमच्या बाजू आमची पार्टी गेली म्हणले, आमची पार्टी, आमच्या पार्टीचं कोणी नाही गेलं का असं वाटलं रामा त्या ब्राह्मण मंडळीला. त्यांनी सांगितलं आता काय करायचं म्हणजे शबरीची जेवढी नामचिंतन सेवा आहे तेवढी सेवा तुमची नाही. कसं तर महाराज रामचंद्र प्रभू शबरी आश्रमात गेले आणि शबरीच्या आश्रमात गेल्यानंतर शबरीनं रामा म्हणून हाक मारलं. अरे काय सांगावं, माझ्या झोपडीमध्ये तुझं धुवायला सुद्धा, पाय धुवायला सुद्धा पात्र नाही माझ्या घरामध्ये. शबरीनं डोळ्यातून पाणी गाळलं, नुसतं पाणी गाळलं नाही महाराज, रामाने सुद्धा पाणी गाळलं. आणि रामाने बोललं, शबरी, ए शबरी, हा घ्या, बोला.
जय श्री राम जय 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 श्री राम श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम श्री राम जय 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 श्री राम शबरी मगन है राम भजन में वाह। शबरी मगन है राम भजन में राम दरस की आस है मन में राम दरस की आस है मन में जय श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय श्री राम जय 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 श्री राम देख लो राम को इस जीवन में देख लो राम को इस जीवन में राम दरस की आस है मन में राम दरस की आस है मन